येत्या पाऊण तासामध्ये 4-4 षटकांचे मुकाबले DSC चॅम्पियनशिपच्या निमित्ताने आपण इथे खेळवताना पाहतोय या डीडी मैदान असलेल्या सुंदर क्रीडा नगरीवरती. डीजे मला थोडासा किंचितसा आवाज दे, फक्त डीजे थोडा आवाज दे. हॅलो डीजे प्रणव, थोडा मला आवाज दे, प्लस कर जरा. येस थँक्यू. चला तर बॉलिंग मार्क वरती दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपल्यामध्ये पाठवा जरा आमच्याकडे नामोल्लेख करण्यासाठी फार महत्वाचं आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, ओव्हर पिच होता, त्याला सरळ बॅटनी बॉलवर पास ड्राईव्हचा प्रयत्न होता, परंतु तिथे स्वतः गोलंदाजाने कव्हर केलं. आम्हाला दोन्ही पण संघांची इथे बॉलरचं नाव कळलेलं आहे, प्रितेश नावाचा गोलंदाज आहे, परंतु बॅट्समन साईडने आम्हाला 12 खेळाडू मिळाला नाहीये. या वेळेला चेंडू अगदी पायाच्या जवळ होता, त्याला टर्न केलाय, वेगाने फिल्डर जातोय, अगदी बघा गवताचा फायदा घेतोय, स्कीट करतोय, स्वतःला डाईव्ह मारतोय, जणू काय कालच जॉन्टी रुसला भेटून आला की काय. सुंदर तिथे फिल्डिंग पेश केली आहे. म्हणजे DSVचे आमचे सर्व तयारीमध्ये उतरलेले दिसत आहेत. किरण भोनीत आज धमाल आणली आहे, हरेशने तर तुफानी बॅटिंग केली आहे, तसेच महेंद्र जाधवने सुद्धा सॉलिड इथे कॅप्टन्सी केली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या, धावसंख्या 2नी सुरुवात झालेली आहे. फुल टॉस आधी बॅटच्या पॉईंटमध्ये होतो, शॉर्ट मिड विकेटला पुन्हा एकदा तोच फिल्डर आला बघा. जॉन्टी रूट्स बोलला होती, तो अजून अग्रेसिव्ह झालाय. यालाच म्हणतात कॉमेंटेटर कर्स. कॉमेंटेटरची कधी नजर पण लागते आणि कॉमेंटेटरची कधी हवा पण लागत असते. हवा लागून घ्यायची नाही, कानामध्ये हवा जाऊ द्यायची नाहीये. कॉमेंटेटर दोन्ही बाजूने बोलत असतो, बॅट्समनला सुद्धा प्रवृत्त करत असतो आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाला सुद्धा उत्तेजित करत असतो. हे आमचं काम असतं, कर्तव्य असतं. तुम्ही दक्ष पद्धतीने ऐकायचं असतं. हो, यावेळेला बॅकफुटला गेले खूपच रवी शास्त्री स्टाईलनी, असेच फटके मारायचे रवी शास्त्री. त्याने पहिले 6 षटकार मारले होते, त्यानंतर युवराज सिंगने मारले, त्यानंतर ऋतुराज गायकवाडने मारले, रवींद्र जडेजाने मारले, अनेक रेकॉर्ड झाले 6 षटकारांचे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. धावसंख्या हो, यावेळेला अगदी मस्त वाईड यॉर्कर पाहतात फलंदाजाला की फलंदाज अजिबात फ्रंट फुटला येत नाहीये, खूपच स्टंप दाखवतात, तिन्ही पण ST दाखवत आहेत आणि त्याचा फायदा उचलतोय गोलंदाज प्रितेश. ओ यावेळेला स्मॅश केले, टेरिफिक हिट, आउट ऑफ द पार्क, मॅक्झिमम. आणि धावसंख्या तिथे बॉलरवरती ऍक्शन घेतली, बहुतेक चकची ऍक्शन ऍक्सेप्ट घेतलं जाते. बॉल किती झाले? बॉल झाले 4, डबल, सिंगल, डॉट आणि सिक्सर. ठीक आहे, अजून एक डॉट जोडलं नसेल इथे. 5 बॉल, 2 डॉट, 1 डबल, 1 सिंगल, 1 सिक्सर. ओके, दॅट्स इट. चलो ठीक आहे, चला हा डबल नका घेऊ, ते सिंगल असेल, हरकत नाही. चला ओके, करेक्शन नो प्रॉब्लेम. आमचे सुनील भोईर अगदी छान करेक्शन करतायत. प्रीतेचा पुढचा चेंडू, हो अगदी ऑफ स्टंप तिथे वाचला, थोडासा आउट कटर होता, आउट स्विंग झाला, टप्पा अगदी ऑफ स्टंपच्या जवळ होता, फुलर लेंथ होता, त्याला नीटचं ड्राईव्ह करता आल्याने विकेट किपरने गॅदर केलं आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आहे. पंचांचा तसा इशारा येतोय. धावसंख्या एके गडी बाद नाहीये, 9 धावसंख्या, 9 ऑन द बोर्ड. तर नवीन षटकासाठी गोलंदाज
इथे सज्ज होत आहे राहुल. बॅटिंग साइडनी 12 खेळाडू कोणी आहे का? या ना जरा. चंदन आणि गोविंद अशी जोडी आहे. आता आम्हाला समजलंय चंदन स्ट्राईक एंडलाय, गोविंद नॉन स्ट्राईक एंडलाय. चंदनाचं फार महत्व आहे. चंदनाच्या झाडाला, चंदनाच्या लाकडाला फार महत्व आहे. त्या पद्धतीने खेळावं लागेल आता चंदनला आपल्या संघासाठी. जे ओपनिंगला आलेत बॅट्समन राहुलचा पुढचा चेंडू. पहिला षटक हाताळला तो प्रितेशने. हो, यावेळेला काय होतं नक्की मनामध्ये हेच कळलं नाही कोणाला. मंकड विकेटचा प्रयत्न असू शकतो, परंतु अलाउड नसेल बहुतेक या टुर्नामेंटमध्ये, कारण ICCच्या नियमामध्ये बदल केलाय अशी माहिती मिळाली आहे की मंकड विकेट आता नॉट अलाउड नसणार आहेत. धावसंख्या 10, 1-0 ऑन द बोर्ड. करेक्शन आहे सर्व आता अगदी टॅली केलेलं आहे आम्ही. ऑल इज वेल बट बॉलिंग इज नॉट वेल. विकेट किपर सुद्धा नॉट वेल. त्यांनी चेंडू सोडला. 1+1चा प्रयत्न होता, परंतु नाही. एकच धाव तिथे जोडली जाईल. एक धाव तिथे वाढवली जाईल. धावसंख्या 11वर. डबल 1 ऑन द बोर्ड. टीम बॅटिंग करते आपण पाहतोय. ती म्हणजे हर्षद पाटील आणि टीम वॉरियर हा संघ बॅटिंग करतोय. हो, या वेळेला सुद्धा फुलरलेनचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. टॉस करण्यासाठी बिरेन समॉल आले होते. त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला होता आणि ते बॅटिंग करतायत DSV नाईट रायडर्स. आणि फिल्डिंग करतोय तो DSV वॉरियर्स हर्षद पाटीलचा संघ. आणि गोलंदाज राहुल अगदी छान चेंडू काढतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क करू देत नाहीत. पुन्हा एकदा हो सर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी कॅमेरामॅनच्या समोर भरत वेगाने गेले आणि भरतच्या हातातून झेल सुटत नाहीये. चंदनचा इथे झेल टिपलाय आणि ते बघा भरतचा जल्लोष, सेलिब्रेशन, किती उड्या मारतायत बघा. जणू काय सामना जिंकलाय की काय. फलंदाज बाद. एक गडी बाद झालाय. प्रतीक खेळतोय चौकार नव्हे, तो 22 आहे. करेक्शन करा तिथे. आणि गोविंद नॉन स्ट्राईक एंडला आहे. प्रतीक आलाय तो स्ट्राईक एंडला आहे. वन डाऊन बॅट्समन. गोविंद ची विकेट पडल्यानंतर, चंदनची विकेट पडल्यानंतर एक फिल्डर आतमध्ये घेतला. बघितला आपण मिड विकेट शॉट मध्ये जो डीप मध्ये होता. बॉलर ही जमावट करतोय. डीप स्क्वेअर लेग तैनात आहे. फ्लाइंग स्लीप आहे. शॉर्ट थर्डमॅन म्हणू शकतो आपण. डीप एक्स्ट्रा कव्हर नव्हे तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सुद्धा आहे. आणि एक फिल्डर आहे तो पॉइंट डीप मध्ये, बॅकवर्ड पॉइंटला. यावेळेला ड्राईव्ह केलाय. चांगला फटका होता. अगदी जमिनीला गुदगुदला करत जात असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ कडे वळतोय. त्या दरम्यान दोन्ही फिल्डर एकमेकांच्या घरामध्ये पोहोचले. सुरक्षित पद्धतीने एक सुरक्षित धाव अर्जित केली. धावसंख्या 16वर आहे. एक गडी बाद. बॅटिंग करणारा संघ DSV नाईट रायडर्स. वैभव जोशी कॅप्टन, परंतु बिरेन समॉल यांनी टॉस केलाय. आज त्यांच्याकडे कॅप्टन्सी सोपवली आहे. हो, जबरदस्त चेंडू, अगदी वेगवान, अगदी तीक्ष्ण मारा होता. आणि पंच आम्हाला सांगतात की पहिलं नव्हे तर दुसरं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाचं
समाप्तीकरण केलं होतं ते प्रितेशने, दुसरं षटक हाताळलं ते राहुलने. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 8.0च्या सरासरीने 16 आहे. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये टीम डीएसवी नाईट रायडर्सची. चौथा सामना असेल डीएसवी टायगर्स विरुद्ध डीएसवी सुपर किंग्स. 2 गट बनवलेत आपण. एक गट आहे तो साईधाराचा, दुसरा गट आहे ग्लोबल फेज 1चा. साईधारा गटामध्ये 4 संघांची वर्णी लागली आहे. डीएसवी रॉयल चॅलेंजर, डीएसवी सुपर किंग, डीएसवी नाईट रायडर्स आणि डीएसवी डॅशिंग. आणि ग्लोबल फेज 1च्या ह्या दुसऱ्या गटामध्ये 4 संघ समाविष्ट आहेत. डीएसवी इंडियन, डीएसवी टायटन्स, डीएसवी टायगर, डीएसवी वॅरियर असे 8 संघ. आणि पुढच्या वर्षी अशी माहिती मिळते की 12 किंवा 16 संघ होतील आणि ती स्पर्धा 2 ते 3 दिवसांची असेल. मग अजून मजा येईल. आता इथे धावसंख्या 16 आहे. पहिली इनिंग सुरू असताना टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि एक गडी बाद झालाय. नवीन बॉलर आलाय, त्याने पहिला चेंडू वाईट टाकलाय, पंच सांगतायत. आमच्याकडे वळत असताना गोलंदाज रोहित आहे आणि धावसंख्या 17 वरती जाऊन ठेपलेली आहे या एक्स्ट्राने. जल्लोषपूर्ण वातावरण तयार झालंय डीडी मैदानामध्ये. बघा, आमचं प्रेक्षक कक्ष, आमचे मान्यवर कक्ष आणि खेळाडू कक्ष सुद्धा अगदी आनंद साजरा करतायत. पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलंय. अगदी जणू काय एसटी पाहत ना की काय गोलंदाज रोहित. डाव्या एसटीकडे लक्ष आहे त्यांचं. डाव्या एसटीच्या बाहेर लक्ष आहे, लेग स्लिपकडे लक्ष आहे, स्क्रीनकडे लक्ष आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन इथे तुम्ही ठेवलं पाहिजे, कमबॅक केलं पाहिजे. आता गरज आहे. लागोपाठचे 2 वाईट पडले. धावसंख्या इथे 18. हो, आता अचूक चेंडू. आता लाईन अचूक आहे, टप्पा अचूक आहे, लेन सुद्धा अचूक आहे, दिशा सुद्धा मस्त पद्धतीने आता कमबॅक केलं गोलंदाजाने. ही तुमची क्षमता आहे. आपल्याकडे 100% देण्याची देवानी क्षमता दिलेली आहे, फक्त आपण त्याचा वापर करत नाहीये. जो प्रॉपरली वापर करतो तो ईशाला गवसणी घालत असतो. म्हणून तुम्ही नेहमी 100%, 100% देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पॉझिटिव्ह माइंडने खेळलं पाहिजे. कारण यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात प्रथम असं म्हटलं जातं की तुमचा स्वतःच्या मनगटावरती, स्वतःवरती विश्वास असायला हवा. अडचणींना सामोरं जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहायला हवं. आणि ती तुमच्या यशाची किल्ली आहे. स्वप्न मोठं पाहायचं असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करायचे असतात. कारण या जगामध्ये कठोर परिश्रमाशिवाय काही मिळत नाहीये. म्हणून कठोर परिश्रमाला काही पर्यायच नाहीये. इथे धावसंख्या पुढे जात आहे 19 वर. यावेळेला खेचून मारले ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला आणि झेल टिपलाय तो अगदी वाईडिस्ट लॉंग ऑनला. फलंदाज क्रमांक दुसरा बाद होतोय झेलच्या रूपामध्ये. अकेशनी झेल टिपलाय. नवीन बॅट्समन येतोय इन ॲट 4. नितेश. गोविंदबाद, चंदनबाद म्हणजे ओपनिंग पेअर डगआउट मध्ये परतलेले आहे. आता प्रतीकच्या सोबतीला निलेश येतोय मैदानामध्ये. निरभ्र निळसर आकाश, त्या आकाशाच्या छत्रछायेखाली हे सुंदर अगदी मैदान बनवलेलं आहे, सजवलेलं आहे, चांगलं क्रिएट केलेलं आहे, चांगले निर्माण या मैदानाचं झालंय. डीडी मैदान पाहतो आपण भिनार निंबोली या ठिकाणी. सुसज्ज मैदान कसं असावं, अगदी अनुकूल वातावरण कसं तयार करायचं हे डीडी मैदानने दाखवून दिलंय. या मैदानावरती अनेक स्पर्धा सुद्धा रंग भरत असतात. त्यातील ही स्पर्धा पाहतो आपण, रंग भरणारी एका दिवसाची ही डीएसवी या आमच्या संस्थेची, आमच्या कंपनीची क्रिकेटची जत्रा पाहतो आपण. क्रिकेटचा महासंग्राम. इथे चेंडू अगदी सुंदर हाताळला. 4थ्या क्रमांकाचा चेंडू होता. गोलंदाज रोहित कडून डॉट आला आणि धावसंख्या 19. हो, आता हा डॉट नाही तर मला वाटतं हा वाईड आहे. येस, पंच सांगतायत राम जाधव. राम कदम आम्हाला आमदार आठवले. हे राम जाधव आहेत आमच्या वासुंदरी टिटवाळ्याचे. मलाही प्रश्न पडला की टिटवाळ्याचे कॉमेंटेटर आणि दोन्ही पंच निवडले गेले म्हणजे किती आमच्या गणपती बाप्पाला मान आहे. आमचे सिद्धिविनायक टिटवाळा. आनंद वाटतोय. हो, उडवला चेंडू. अगदी हा फॉली होता, त्याला टर्न केला आणि तिथे टर्न झाला. चेंडू हुलकावणी देतोय. दिली अबक दुबक तिबक चौबक. हो, या वेळेला तिथे किती प्रयत्न केले बघा. तिथे चेंडू असा निसटतो की अजून मला म्हणत वाटतं की दोन्ही फिल्डरांनी एकत्रच आंघोळ केली आणि शॅम्पू धुवायचं विसरले आणि तिथे धावा तिथे लुटल्या गेल्या. धावसंख्या इथे 22 वर. डबल 2 ऑन द बोर्ड.
प्रॅक्टिसचा अभाव आहे त्याचा, कारण चेंडू चिकटला पाहिजे आपल्या फेविस्टिक प्रमाणे. उडवलाय पुन्हा तर त्या दिशेने स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचेल का नाही, पोहोचण्याच्या पलीकडे चेंडू गेलाय. सीमा रेषेच्या बाहेरून षटकार. मस्त गाणं, अगदी लेटेस्ट आधुनिक अगदी ट्रेंड असलेलं गाणं. तमन्ना भाटिया आणि सौंदर्य परी, हुस्न परी तमन्ना. आणि ही स्पर्धा जिंकण्याची तमन्ना सुद्धा आमच्या DSV वाल्यांची आहे. ते सुद्धा इथे प्रयत्न करतायत, त्यांची इच्छा आहे, त्यांचं स्वप्न आहे. या ठिकाणी चौथं षटक सुरू केलं. 3 षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या 28 वरती आहे, 9.33च्या वेगाने. 28. पहिला चेंडू पडलाय, डॉट चेंडू निघाला पहिलाच. गोलंदाज प्रेम, सबका प्रेम, समीर, हवा का झोका. सलमान खानचे अनेक न्यूज मध्ये प्रेमच नाव होतं आणि प्रेम नाव त्याला फळाला लागलं, लकी ठरलं. धावसंख्या इथे 28 वरतीच आहे. लागोपाठचे 2 इथे सुरेख पद्धतीने प्रवीणने चेंडू प्रावीण्य पद्धतीने, जसं काय त्यांनी बॉलिंग मध्ये प्रावीण्य मिळवलंय, डॉट हाताळले. आता मात्र हा चेंडू बघायचा, पंच पाहतायत की गाईडलाईनच्या बाजूला पडला, पॉपिंग लाईनच्या बाजूला. वाईडचा इशारा राम जाधव सरांचा. धावसंख्या आता 1 नी पुढे सरकत असताना 29 वर. बॅटिंग सुरू आहे DSV नाईट रायडरची. वैभव जोशीचा संघ. 9.33चा वेग आहे. रन रेट. हो, शॉट ऑफ लेंथ होता. चेंडूला अगदी टर्न केलं, एक पाय अगदी हवेमध्ये होता. दुसऱ्या पायावरती समतोल साधून फ्लिक करचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगली फिल्डिंग झाली, चांगलं बॅकअप सुद्धा तिथे होतंय. दोन्ही पण फिल्डर तिथे प्रयत्न करतायत. एक धाव पूर्ण झाली आणि धावसंख्या इथे फुललेली आहे. ती बरोबर राऊंड फिगर 30 वर. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा DSV नाईट रायडर्स. फलंदाज निलेश, ओ मोठे फटके मारतोय, लॉफ्ट केलंय हाफ वॉली घेऊन आणि तर वाईडिस लॉंग आपला उंच अगदी छलांग मारून कव्हर करेपर्यंत फक्त सिंगल वरती समाधान मारावं लागलं. दोन्ही पण बॅट्समनचं मनोधैर्य तिथे वाढलं नाहीये. दोघांनी हिंमत नाही केली, कारण इतकी मस्त फिल्डिंग केली होती की अगदी फास्ट रॉकेट फेकी सुद्धा केली त्या ठिकाणी त्या फिल्डरने. धावसंख्या पोहोचवली बॅटरने 31 वर. 31. शेवटचं षटक सुरू, पहिली इनिंग सुरू आहे. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन सज्ज राहा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि तिथे छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. छेड काढली की शिक्षा भोगावी लागते. बॅटची कडा घेतली, कॉट बाहींच्या रूपामध्ये. इथे फलंदाज बाद होते. तिसरा धक्का लागत असताना DSV नाईट रायडर्सला धावसंख्या 31 असताना तिसरा गडी गारद. लास्ट डिलिव्हरी, लास्ट टू गो. या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. नवीन बॅट्समन येतोय. 3 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या बरोबर 31 वर थांबलेली आहे, जी 3 षटकामध्ये 28 होती. नवीन बॅट्समन आलाय, परंतु 12वे खेळाडू इथे नाही आहेत, त्यामुळे XYZ. हो, यावेळेला सुद्धा अगदी नश स्टाईलनी फटका मारण्याचा होता. चेंडू हवेत होता, परंतु फ्लाइंग स्लिप दूर होती असल्यामुळे जितू आलाय आणि त्या जितूच्या बॅट मधून एक धाव पूर्ण झाली आणि षटक सुद्धा पूर्ण झालं. चौथं सर्व षटकाची समाप्ती झाली. धाव संख्या बरोबर आता 4 षटकामध्ये 8.0च्या वेगाने 32 आहे. 33 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर शार्प एंटरप्राइजेसचे सन्माननीय अथंग विचारे साहेब आलेले आहेत. आम्ही आपला विचारे साहेब आपलं हार्दिक स्वागत करतोय. अथंग विचारे आपले पाहुणे मान्यवर. पाहुणे रावणे येती घरात तोची दिवाळी दसरा. म्हणतात ना की कोणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते कोणाच्या ते काळजावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं, क्रीडा सेवेचं देणं असतं. हे आमचे देणेकरी आहेत मान्यवर, ज्यामध्ये महिला वर्ग सुद्धा आमचा समाविष्ट आहे.
त्याने आमच्यासाठी त्यांनी अनमोल वेळ खर्च केला म्हणजे देणेकरीच आहेत. असं म्हणतात ना की व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता ह्या हातांचे जीवन सार्थ व्हावे. खूप काय आपण देऊ शकतो आपल्या या जगामध्ये आणि देण्याची भूमिका नेहमी पार पाडायची असते. इथे आपण टॉसची भूमिका पार पाडूया. नवीन सामना इथे असेल. पंचांकडे एक कृष्णाचा तुमच्या टीमच्या एका खेळाडूने पंचांकडे घड्याळ दिलाय, तो तुम्ही घ्या, कलेक्ट करा पंचांकडून. कृष्णा केने सर. येस. तर आपण नवीन टॉस करतोय. चला. डीएसवी टायगर्स विरुद्ध डीएसवी सुपर किंग्स. डीएसवी सुपर किंगचे कॅप्टन साजिद मौलाना आपण या टॉस साठी, आणि डीएसवी टायगरचे कॅप्टन मिस्टर सुनील पाटील आपण पण या टॉस साठी या. समोर स्टेजच्या समोर या. आपण टॉस करूया लगेचच. डीएसवी सुपर किंग्स विरुद्ध डीएसवी टायगर्स. आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करतो इथे. आमच्या असोसिएटेड पार्टनर्सचं बॅनर पाहू शकता आपण. शार्प एंटरप्राइजेसचे अथांग विचारे यांचा आपण इथूची सन्मान करतोय टाळ्यांच्या गजरामध्ये. माईची उबदार शाल, एक आपण वृक्ष देतोय त्यांना, वृक्षवैली आम्हा सोयरे वनचेरे, आणि श्रीफळ सुद्धा देतोय आमच्या आयोजकांच्या वतीने अथांग विचारे साहेबांना. आपल्यामध्ये असताना अनमोल वेळ खर्च करून ते सामील झाले, शोभा वाढवली, आणि आपण त्यांच्या शुभ हस्ते टॉस पण करूया. विचारे साहेब आपण टॉस करा. हा नवीन सामन्याचा टॉस आपल्या शुभ हस्ते. डीएसवी टायगर्स वर्सेस डीएसवी सुपर किंग्स. साजिद मलाना कैप्टन ऑफ सुपर किंग्स को कॉल देंगे. टेल इज कॉल. टेल. टॉस विन फ्रॉम साजिद. यस ओके. साजिद आप फील्डिंग करना चाहते हो, कैसा लग रहा है, कैसा फील होता है ये टूर्नामेंट आपका डीएसवी का? बहुत बढ़िया टूर्नामेंट है सर. हम लोगों ने बहुत टाइम से इसको फुलफिल करने के लिए बहुत मेहनत की है और 100% हो गया है ये बहुत अच्छी तरीके से. सो बहुत अच्छा लग रहा है इस टूर्नामेंट के लिए. स्पेशली आपने टूर्नामेंट के लिए कौन सी तैयारी की है, मतलब प्रैक्टिस किया, कितना दिन से चल रहा था? ये तो इंडोर है, आपको यहाँ पे दिख रहा है. जो प्लानिंग वेयर हाउस से लगती है, जो काम करते हुए साथ में काम को भी मैनेज करना है और उसके साथ में फिर टूर्नामेंट भी मैनेज करना है, क्योंकि आज सैटरडे है, आज छुट्टी नहीं होता है. बट वो अप्रूवल लेके क्लाइंट से ये सारी चीज़ें, ये बैक ऑफ द चीज़ें चलती रहती है. ये करके इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया गया है, बहुत अच्छी बात. तो इसका मतलब बैकअप ऑफिस में आपने बहुत सारा मेहनत करने के बाद टाइम निकाला, टूर्नामेंट आपने एक पेश किया है. सामने वाला कैप्टन जो है उनका टीम के साथ जो आपका यहाँ पे मैच होने जा रहा है, उनकी कोई आपको मालूमात है, उनके प्लेयर्स के बारे में कुछ जानकारी है? नहीं, कोई आइडिया नहीं है, क्योंकि दोनों फैसिलिटी दूर है, किसी से इंटरेक्शंस नहीं है. बट प्योर गेम होना है, देखते हैं. लेट्स गो. तो सजीद भाई आपको क्या लगता है कि काम के बजाय ऐसे खेल होनी जरूरी है? बिल्कुल होना ज़रूरी है सर, क्योंकि ज़रूरत लगती है, क्योंकि वर्क 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 एक जो कल्चर है इसके अंदर ऐसा नहीं है कि थोड़ा इंजॉयमेंट भी होना चाहिए, ज़रूरी है. बहुत अच्छा आपने यहाँ पे एक्सप्रेस किया. तो सामने वाला कॅप्टन जिसने टॉस लूज किया है, टॉस आपण गमवला या ठिकाणी कॅप्टन, तरी सुद्धा इथे आपला निर्णय काय आणि आपली इच्छा काय वाटते, इथे कसं फील करताय? खूप चांगलं फील करतोय आम्ही. एक टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण सगळे टीम एकत्र येऊन, ठीक आहे, मॅच जिंकायचा हारायचा आता गेम आहे, ठीक आहे, पण एक ही टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी ज्याच्याने सगळे टीम मेंबर्स एकत्र येतात, एन्जॉय करतात आणि गेम पण होतो. बाकी दुसरा उद्दिष्ट असा याच्यामधून काही नाही आहे. तुम्ही टीमला टायगर्स नाव दिलंय, यामध्ये काय ठरवलेलं होतं की आपोआपच नाव सुचलं? आपोआपच नाव सुचलं, असं काही ठरवलेलं नव्हतं.
तुम्हाला टायगर्स प्रमाणे खेळावं लागेल, ही सुद्धा जबाबदारी आहे तुमच्याकडे. नक्की तसे वर्सटाईल प्लेयर आहेत आमच्याकडे आणि डेफिनेटली त्या नावाला साजेसं आम्ही गेम खेळू. एक्सपेक्ट करू शकतो की चांगली फाईट असेल. नक्की नक्की. थँक्यू सो मच. तर दोन कॅप्टन पाहिले आपण. साजिदने टॉस जिंकला आणि त्याने इथे टॉस जिंकल्यानंतर साजिद भाई क्या बोले आप वापस ने फील्डिंग का निर्णय लिया. फील्डिंग कडे चला जाऊया आपण. धावांचा पाठलाग सुरू झालाय मैदानामध्ये. जो तिसरा सामना सुरू आहे. सामना जो सुरू आहे तो डीएसवी रायडर्स विरुद्ध डीएसवी वॅरियर्स. आपण पाहिलं की डीएसवी रायडर्सने पहिली इनिंग समाप्त केली, धावा सुद्धा उभ्या केल्या आणि त्या धावांचा इथे पाठलाग सुरू झालाय. बॉलिंग मार्गवरती चंदन आहे. बॅटर पुढे सरकतोय, पावलांचा वापर करतोय, परंतु चंदनाच्या ह्या चेंडूवरती मोठा फटका मारू शकला नाही, परंतु 2 धावा मिळतील अशी दाट शक्यता. येस, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे अर्जित केल्याने एकूण धावसंख्या सुद्धा आधी वेगाने फुललेली आहे. बघा तिथे टॉस होत असताना धावसंख्या 11 सुद्धा झाली आहे. जिंकण्यासाठी लक्ष आहे ते 33 धावांचं. आणि पहिल्या षटकामध्येच इथे जवळपास त्याने रिक्वायरमेंट रेट गाठलेला आहे म्हणू शकतो आपण. तो संघ पाहतोय आपण जो धावांचा पाठलाग करतोय वॅरियर्स आहे. हर्षद पाटील यांनी टीम चांगली सुरुवात, सोपी सुरुवात केली आहे, झोकास सुरुवात केली आहे. म्हणतात ना की वेल बिगिन इज द हाफ डन, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुम्ही जेव्हा फर्स्ट इम्प्रेस करता तो इम्प्रेशन तुमचा शेवटपर्यंत लागू होत असतो, परंतु तुम्ही ते इम्प्रेसिव्ह तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन केली पाहिजे, तुमचं सातत्य टिकवलं पाहिजे. धावसंख्या बरोबर 11 11. एकेगडी बाद नाहीये. जमेची बाजू म्हणजे एकेगडी बाद नाहीये, हे फार महत्वाचं. आणि चौथा सामना लगेचच रंगेल, म्हणजे पहिल्या फेरीतील तो चौथा सामना असेल. 8 संघांचा भरणा असलेली ही टुर्नामेंट पाहतोय आपण. साजिद मौलाना यांनी पण मस्त मनोगत व्यक्त केलं, तसेच सुनील सरांनी पण छान सांगितलं की आपण आपल्या कामामधून वेळ काढून कसं खेळलं पाहिजे आणि आपली जबाबदारी आधी सांभाळून, बॅक ऑफिस आपलं सांभाळून, आपलं ऑफिसचं आपल्या कंपनीचं डीएसवीचं कार्य सांभाळून त्यांचं कर्तव्य बजावून आपण आपला छंद जोपासणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपल्या बॉडी फिटिंगसाठी, आपल्या एक्सरसाइजसाठी या वेळेला रिवर्सचा पवित्रा घेतला होता, पण तिथे टायमिंग जुळलं नाहीये. चंदन गोलंदाज आहे, किती वेगाने येतो बघा. जणू काय ह्या टीमचा रवींद्र जडेजा आहे की काय. जडेजानी पराक्रम केलाय बरं का. काल परवा 73 सेकंड मध्ये षटक संपवले त्यांनी. आंतरराष्ट्रीय पराक्रम या वेळेला हुक केलाय आणि हा सुद्धा पराक्रम होणारा. नोचा इशारा प्लस 6 सत्ता. पंचांनी 9चा इशारा केला, घोषित केला. षटकार सुद्धा आला हुकच्या माध्यमातून. बॅट्समन तिथे षटकार मारला. तो बॅट्समन होता मिस्टर राहुलच्या बॅटमन षटकाराला. धावसंख्या वेगाने फुलत असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 18 वर. फ्रीटचा चेंडू, उघडा डोळे बघा नीट. हा येणारा चेंडू आहे फ्री हिट, सुपर हिट. ओ परंतु नाही, अगदी ह्या चेंडूला काढलं पुन्हा एकदा 9चा इशारा. तिथे पंच सांगतायत की तुम्ही तिथे 9 टाकताय वारंवार, तिथे चेंडू फेकला जातोय असे सांगतात. चक बॉलिंग तिथे आहे. आक्षेप घेतला स्वतः कॅप्टनने. लगोपाचे 2 चेंडू त्याने अक्षरशः अँगल न घेता फेकलेत आणि तो षटक आता कंप्लीट करावा लागेल दुसऱ्या बॉलरला आणि ह्या बॉलरला आता बॅन करण्यात येईल. तसं पाहता प्रत्येक बॉलरला एकच षटक मिळणार आहे आणि ते 2 लगोपाचे चेंडू थ्रो केल्यामुळे थ्रो गोलंदाजी चालणार नाही असा नियम आहे. आणि हे सुद्धा तिथे आले पराक्रम करण्यासाठी आणि मोठा फटका आला बॅट्समनच्या बॅट मधून. इथे जबरदस्त फेकून दिलाय स्क्वेअर लेग बॅकवर्ड झोन कडे षटकार. बीरेन समल यांनी जबाबदारी स्वीकारली. स्वतः कॅप्टन जे टॉस साठी आले होते, उन्होंने बहुत बढ़िया इंटरव्यू एक्सप्रेस भी किया, जैसे साजिद भाई भी बोले, सुनील भी बोले. थैंक यू डीजे, थैंक यू डीजे. डीजे थैंक. हाँ डीजे, कंट्रोल यार, कंट्रोल. यस, ओके. ओ माय गॉड, स्टे डाउन द ग्राउंड और पीस, स्टैंड एंड डिलीवर. 6 सॉलिड शॉट, ग्रेट टेरिफिक हिट. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. पाहता पाहता धावफलक पोहोचला तो 31 वर. 31.
अगदी तिसऱ्या षटकामध्ये सामना समाप्त होईल की काय? आक्रमण केलंय बॉलरने, बॅट्समनने. लागोपाठचा 2 षटकार आणि तिसरा इथे रिव्हर्स पवित्रा का घेतला? सरळ बॅटने तुम्ही फटके मारताय राजा, तरी पण तिथे विनाश. अजून बघा इथे नोचा इशारा. पुन्हा एकदा चेंडू थ्रो केलाय, चक केलेला आहे, चक वरती ऍक्शन घेतलीये. म्हणजे ह्या टीम मध्ये जास्त फेकू गोलंदाज आहेत. पंच चेकरला सांगतायत धावसंख्या पाहिजे का? 32 झाली स्कोर लेवल. टू 30 स्कोर लेवल. 31 नंतर 32 झाल्या. आता एक धाव फक्त पाहिजे. बिरेन सर आता अजून तिसरा तिथे गोलंदाज घेणार आहेत. बघा हा एक पराक्रम आहे प्रेक्षक, टाळ्या वाजवा बघू. एक षटक संपण्यासाठी 3 गोलंदाज वापरले जात आहेत. ते षटक काय संपत नाही, सामना संपण्याच्या मार्गावरती आहे. बिरेन समल सर अगदी हैराण झालेत, हताश, पूर्णपणे निर्बळ झालेले आहेत. काय करायचं हे प्रभू, मी काय संघ निवडला, मी काय गोलंदाज घेतले. आता वैभव आले, जे आता वैभव प्राप्त करून देईल का बघायचं आहे. 0-1 वैभव. हो 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 हो, वा वा, मॅच विनिंग सिक्सर. इट्स अ मॅच विनिंग सिक्सर. ठोकलाय, हुक केलाय आणि इथे हा सामना बुक केलाय. विजय संपादन केलंय टीम. आणि लागोपाठचा 4था षटकार मारला. राहुल साठी टाळ्या असू द्या. राहुलने लागोपाठचे 4 षटकार ठोकलेत. अगदी चेंडूची कातडी काढली, चेंडूला रक्त बंबाळ करून टाकले आणि सामना उद्ध्वस्त केला मिस्टर राहुलने. आणि तोच ठरणार या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मिस्टर राहुल. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम रायडर्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. रायडर्सच्या अगेन्स्ट टीम जिंकली ती वॅरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन.